नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. आपण जसं स्वामी सेवेत येऊ ना, तसं तसं आपल्या मनामध्ये दत्त महाराजांची सुद्धा भक्ती वाढत जाते. अर्थातच दत्त महाराज हे स्वामी समर्थ आहे आणि स्वामी समर्थच दत्त महाराज आहेत. पण आपण पहिल्यांदा जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा फक्त आणि फक्त आपण स्वामींची सेवा करत असतो. पण जसजसं आपल्याला स्वामींची माहिती कळत जाते, जसजसं आपण स्वामींच्या जास्त जवळ जात असतो, तसतसं आपल्याला दत्त महाराजांची सुद्धा ओढ लागते. आपल्या मनात गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा निर्माण होते, दत्त महाराजांची सेवा करण्याची इच्छा निर्माण होते, त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा निर्माण होते. तर ही सगळी त्यांचीच लीला असते, त्यांचीच माया असते. तर जे स्वामी भक्त आहे त्यांच्या मनात दत्त महाराजांची सेवा करण्याची ही इच्छा होतच असेल, कारण की दत्त महाराज हेच स्वामी समर्थांचं रूप आहे. तर दत्त महाराजांची सेवामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते त्यांचे स्तोत्र. हे स्तोत्र जे आपल्याला सिद्ध करायला लागत नाही, ते आपणच स्वतःहून सिद्ध झालेले आहेत असे ते स्तोत्र आहेत आणि त्या स्तोत्राने दत्त महाराज लवकर प्रसन्न होतात. दत्त महाराजांना आपल्या गुरुचरित्र मध्येही सांगितलेलं आहे की दत्त महाराजांना स्तुती खूप आवडती. स्तोत्र म्हणजेच स्तुती. तर स्तोत्र कसे म्हणावे, का म्हणावे, स्तोत्र म्हणत असताना कोणते नियम आपण पाळले पाहिजेत आणि कोणते असे स्तोत्र आहेत जे आपण वाचल्यामुळे किंवा त्यांचे पठण केल्यामुळे आपल्याला प्रत्येक त्रासामधून, प्रत्येक संकटामधून दत्त महाराज तारतात. दत्त महाराजांचे उपासक नियमित असतात. त्यांच्या साधना व उपासनेमध्ये नित्य नियम किंवा नेम न चुकवण्याची चांगली सवय असते. श्री दत्तांचे भजन, पूजन, अर्चन ते नित्य नियमाने करत असतात, आवडीने करतात. त्यामुळे त्यांना नेहमी दत्तात्रेयांच्या पूजन अर्चनासाठी सहाय्यक ठरेल असे दत्त साहित्य हवे असते, म्हणजेच स्तोत्रे, दत्त स्तोत्रे हवी असतात किंवा त्यांची आवश्यकता त्यांना भासते. स्तोत्रे हा उपासनेतील महत्त्वाचा प्रकार नित्य दत्त उपासनेसाठी दत्त उपासकांना उपयुक्त ठरतो. दत्त स्तोत्रे दत्त उपासकांना आवडतात. दत्तांची नियमित आराधना करणाऱ्या दत्त उपासकांना स्तोत्र पठण करायला खूप आवडतात. दत्तांची विविध स्तोत्रे दत्तभक्त मनापासून आणि एकाग्र चित्ताने अगदी मनोभावे पठण करत असतात. दत्त स्तोत्रे ही आपल्या जीवनातील विविध समस्यावर उत्तम उतार आहे. दत्त स्तोत्रे नियमित पठण केल्यास दुःख, दैन्य, वास्तुदोष, अनारोग्य, गंडांतर, बाधा अशा विविध समस्यावर आपण श्री दत्त कृपेने मात करू शकतो. आपल्या अध्यात्म, उपासना आणि भक्ती मार्गात श्री दत्तात्रेयांच्या स्तोत्रांना अतिशय मोठे महत्त्व आहे. श्री दत्तात्रेयांची एक तर खूप स्तोत्रे आहेत. अन्य देवदेवतांच्या तुलनेत दत्त स्तोत्रे बरीच आहेत. श्री दत्तांची स्तोत्रे ही तशी खूप मोठी नाहीत. एखाद दुसरे स्तोत्रच फार मोठे असेल, पण बरीच दत्त स्तोत्रे ही तशी मध्यम किंवा लहानच असतात. दत्त स्तोत्रे ही म्हणायला किंवा पठण करायला तशी सोपी आहेत. सर्व दत्त स्तोत्रे ही पठणास निश्चित कठीण नाहीत. सामान्यातल्या सामान्य दत्तभक्त दत्त स्तोत्रातील सोपेपणामुळे ही सहज स्तोत्रे पठण करू शकतो. दत्तगुरूंची स्तोत्रे ही अतिशय प्रभावी आहेत. दत्त स्तोत्रे ही लगेच फळ देणारी अशी शीघ्र फलदायी आहेत, ज्यांची फळे त्वरित मिळतात. दत्त स्तोत्रे ही दिव्य आहेत, ज्यांच्या दिव्यतेची अनुभूती दत्त साधकास त्वरित आल्याशिवाय राहत नाही. नित्य दत्त उपासना करणाऱ्या दत्त भक्ताला दत्त स्तोत्र पठण ही नित्य सेवा म्हणून फार उपयोगाची ठरते. दत्त स्तोत्रे ही स्वयंसिद्ध आहेत. या स्तोत्रांना निराळे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. ही स्तोत्रे काही वेळा पठण केल्यास आपोआप सिद्ध होतात. अनेक दत्त स्तोत्रे ही आकाराने लहान असल्यामुळे कमी वेळेत पठण करणे सहज आपल्याला ते शक्य होते. त्यामुळे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून दत्तभक्त ही स्तोत्रे नियमित पठण करू शकतात. दत्त स्तोत्रे ही अतिशय सशक्त आहेत. ही स्तोत्रे नियमित वाचल्यास आपल्यात एक सकारात्मक असे चैतन्य संचारल्याशिवाय राहणार नाही. कलियुगात आपल्यासमोर असलेल्या प्रत्येक समस्येवर उपाय या दत्त स्तोत्रामध्ये आहे. जीवनातील त्रिविध ताप हे दत्त स्तोत्र पठणानेच नष्ट होऊ शकतात. इतकी प्रभावशाली ही असतात. दत्त स्तोत्र पठणाने मन खंबीर बनते, धीटपणा येतो. दत्त स्तोत्रे आपल्याला आत्मिक बळ देतात, त्यामुळे तुम्ही संकटाला सहज सामोरे जाऊ शकतात. स्तोत्र म्हणजेच काय? स्तोत्र म्हणजेच श्री दत्त अनुभूती. दत्तात्रेयांची स्तोत्रे म्हणजे दत्तात्रेयांच्या अस्तित्वाची फार मोठी अनुभूती आहे. दत्तांची स्तोत्रे पठण करण्यासारखा दुसरा आनंद या जगात नाही.
दत्तप्रभू हे अत्यंत दयाळू दैवत आहेत. दत्त स्तोत्राच्या माध्यमातून आपण केलेली श्री दत्त सेवा ही त्वरित फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. आता ही दत्त स्तोत्रे कशी पठण करावी, कधी पठण करावी याबद्दल आपण बघूया. आपल्या घरात स्तोत्र पठण करायचे असल्यास आपण कुठली स्तोत्र पठणाची पद्धत वापरायला हवी. दुपारी 12च्या आत दत्त स्तोत्रे पठण करावीत. 12च्या अगोदर तुम्हाला जे काही पठण करायचे आहे ते तुम्ही करू शकता. रात्री फक्त दिवे लागणीच्या वेळी दत्त स्तोत्रे पठण करावीत. त्यानंतर शक्यतो पठण करू नये. म्हणजे संध्याकाळी 5 वाजून 7 वाजेपर्यंत तुम्ही दत्त स्तोत्र पठण करू शकता. दत्तात्रेयांचे पंचोपचार पूजन करूनच दत्त स्तोत्रे पठण केल्यास त्याचा चांगला अनुभव येतो. दत्त स्तोत्रे ही पूर्व पश्चिम बसून पठण करावीत. खाली जमिनीवर आसन, चटई किंवा चादर घालून दत्त स्तोत्रे पठण करतात. नुसत्या जमिनीवर बसून पठण करू नये. अपंग, वृद्ध किंवा आजारी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये असतील तर त्यांनी खाली बसून दत्त स्तोत्रे पठण करणे शक्य नसते त्यांना. मग अशा वेळी खुर्ची, सोफा, पलंगावर या व्यक्ती बसाव्याचे आणि त्यांच्या पायाखाली चटई किंवा चादर ठेवायची व त्याने दत्त स्तोत्रे म्हणायची. बसणं जमत नसेल, ज्या ठिकाणी तुम्ही खुर्चीवर किंवा एखाद्या पलंगावर बसणार असाल तर बसायच्या आधी चादर किंवा चटई हातरून त्यावर आपल्याला बसायचं आहे. दत्त स्तोत्रे म्हणण्यापूर्वी पंचोपचार पूजन करून नंतर दत्त स्तोत्रे पठण करायची. पण त्याचबरोबर दत्त स्तोत्रे म्हणत असताना समोर धूप कांडी किंवा धूप पावडर प्रज्वलित करून त्याचा धूर सर्व दूर पसरेल असे केल्यास प्रभाव अधिक मिळतो. धूप कांडी एक लावायची आणि मगच दत्त स्तोत्र पठण करायचं. असे केल्याने त्याचा प्रभाव लवकर आपल्याला अधिक दिसून येतो. आपल्याला वेळेअभावी दत्तांचे पंचोपचार पूजन शक्य नसल्यास आपण समोर धूप लावून दत्त स्तोत्र पठण केल्यास चालू शकेल. त्यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाही. दत्त स्तोत्रांचा अर्थ आधी समजून घ्यावा. आपल्या समस्येप्रमाणे एखाद दुसरे दत्त स्तोत्र पठण करावे. उगाच अधिक दत्त स्तोत्रे पठण करत बसू नये. दत्त स्तोत्रे ही मध्यम स्वरात सावकाश पठण करावीत. घाईत गडबडीत पठण करू नये. उच्चार स्पष्ट असायला हवेत. दत्त स्तोत्रे हळू आणि बिनचूक म्हणावीत. दत्त स्तोत्रे एकदम मोठ्याने आणि चुकीच्या पद्धतीने पठण करू नयेत. ही स्तोत्रे अडखळत म्हणू नयेत. दत्त स्तोत्रे पठण करताना मध्येच बोलणे, उठणे, जांभई देणे, फोनवर बोलणे, मोठ्याने खोकणे, शिंकणे टाळावे. आपला चेहरा प्रसन्न असावा, हावभाव सकारात्मक असावे. दुःखी, कष्टी अंतकरणाने कधी दत्त स्तोत्र पठण करू नये. आता हे दत्त स्तोत्र का म्हणावे, त्याचे काय नियम आहेत दत्त स्तोत्राचे ते आपण बघितले. पण दत्त स्तोत्रांना आध्यात्मिकदृष्ट्या एवढं महत्त्व काय आहे, का आहे आणि हे दत्त स्तोत्र पठण केल्याने आपल्यावर त्याचे काय प्रभाव होतात किंवा आपल्यावर त्याचे काय परिणाम दिसून येतात. दत्त स्तोत्राच्या नित्य पठणाने साधक, उपासक, भक्त हा दत्तगुरूंच्या लवकर जवळ जातो. दत्त स्तोत्रे नियमित आणि मनपूर्वक पठण केल्यास आपली उत्तम आध्यात्मिक प्रगती होण्यास खूप मदत होते. दत्तभक्ती व दत्तस्तोत्र पठण हे आपल्याला उपासना मार्गातील विकासाला खूप मदत करतात. दत्तांची स्तोत्रे ज्या व्यक्ती आवडीने नेहमी पठण करतात त्यांच्या चेहऱ्यावर एक आध्यात्मिक तेज येते. दत्तांची स्तोत्रे प्रबळ आणि आध्यात्मिक उन्नती करतात. त्यामुळे आपण रोज नित्य आपल्या उपासनेमध्ये दत्त स्तोत्रे आवर्जून म्हणावीत. तर रोजच्या तुमची नित्य सेवा जी करता तर त्यामध्ये दत्त स्तोत्रे तुम्ही आवर्जून म्हणा आणि जशी पद्धती, जसे नियम सांगितले आहेत स्तोत्रांचे ते तुम्ही म्हणू शकता. आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी, संकट आहे त्यावर एखाद्या स्तोत्राचा तुम्ही संकल्प घेऊन ही स्तोत्रे अशा पद्धतीने पठण करायची आहे. ह्याच व्यतिरिक्त जर तुम्हाला फक्त सेवा म्हणून करायची असेल तर आपल्याला माहितीच आहे की 12 ते 1च्या दरम्यान आपण स्वामींची, दत्त महाराजांची कुठली सेवा करू शकत नाही. तर त्यावेळी तेवढं फक्त तुम्हाला म्हणायचे नाहीत स्तोत्र. त्यानंतर तुम्ही कधीही उपासनेसाठी बसू शकता आणि त्या स्तोत्रांची तुम्ही पठण करू शकता. एखादी इच्छा मनात धरून जर तुम्ही ही स्तोत्र म्हणत असाल तर मग तुम्हाला नियम जे दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्हाला करायचे आहेत. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? दत्तस्तोत्रांबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.